मांजराला त्याची मर्यादा ओलांडलेली चालत नाही. हा एक अत्यंत स्वाभिमानी असा प्राणी आहे. मित्रांनो, मागच्या भागात आपण बघितलं की कुत्रा पाळावा की मांजर पाळावी. मांजरसुद्धा एक सुंदर असा कंपॅनियन ॲनिमल आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मांजर पाळलं असेल. तर ह्या गोष्टीमध्ये मांजराविषयी थोडे गैरसमज आहेत. सगळ्यात पहिलं, जसं मी मागच्या भागात सांगितलं, कुत्रा म्हणजे काळजी, तसं मांजर म्हणजे मर्यादा. हे आपल्याला नेहमी लक्षात ठेवावं लागणार आहे. त्याने आपल्या म्हणणं ऐकावं, हा प्रकार मांजराबरोबर होणार नाही. त्यामुळे जर तुम्ही तसे स्टिरियोटायपिक इंडियन पॅरेंट असाल तर कुत्र्याचा विचार करावा. पण जर तुम्हाला एक कंपॅनियन म्हणून एक ॲनिमल हवा आहे की ज्याची स्वतःची एक डिग्निटी आहे, तर मांजर नक्कीच पाळायला हरकत नाही. मांजरामध्ये मग तुम्हाला सिंगल कोट मांजर हवं आहे की डबल कोट हे आधी ठरवायचं आहे. कारण मांजरामध्ये पण सुद्धा वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला प्युअर ब्रीड हवं आहे की आपलं इंडियन स्ट्रे कॅट हवं आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. दोन्हीही मांजरं खूप छान असतात. प्युअर ब्रीडसुद्धा सुंदर असतात आणि आपले इंडियन मांजरं जे आहेत ते सुद्धा अतिशय गोंडस आणि अतिशय लागवे आणि सुंदर असे पेट्स होत असतात. सो मांजरांना खूप तुम्हाला ग्रूमिंग करायची गरज नसते, कारण ते स्वतःची काळजी स्वतः घेत असतात. त्यांना फिरायला घेऊन जाणं येणं हा प्रकार नसतो. त्यांना तुम्ही कॅट लिटर आणलं की त्यामध्ये ते स्वतःशी करणार. आणि कारण आजकाल आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो आहे, तर त्यामुळे आपल्याला आपल्याबरोबरच आपल्या आजूबाजूच्यांना आपल्या पेटचा त्रास होऊ नये याचीसुद्धा काळजी घ्यायची असते. सो मांजरांच्या बाबतीत हा प्रकार होत नाही. मांजर भुंकत नाही, त्यामुळे त्यांचा त्रास आजूबाजूच्यांना होण्याचा संबंधच येत नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, मांजराचं जे खाद्यावरचा जो खर्च आहे तो कुत्र्याच्या मानाने अगदी 1/4 to 1/5 आहे. जर तुम्ही कॉस्ट वाईज कंपेअर कराल तर मांजर हा एक कमी खर्चिक असा पर्याय तुम्हाला होऊ शकतो. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्याकडे कुठला मांजर आहे किंवा तुमच्याकडे कुठला कुत्रा आहे, आणि लाईक करायला विसरू नका.